शिवसेनेतर्फे आदरणीय नितीनजी गडकरी यांचं स्वागत करण्यात येत आहे। मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं नितीनजी गडकरींचं। यानंतर आपले लाडके नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, महायुतीचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं। भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की, विश्वरत्न भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा या मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते, या देशाचे भाग्य बदलणारे आपल्या सर्वांचे लोकप्रिय मंत्री श्री नितीन गडकरीजी, मंचावर उपस्थित इतर सर्व महायुतीचे मान्यवर नेते पदाधिकारी व माननीय नितीनजींचं भाषण ऐकण्यासाठी व 20 तारखेला मतपेटीतून चमत्कार करण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व देशभक्त राष्ट्रभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम या दुर्गापूरच्या ऊर्जानगरच्या भूमीमध्ये माननीय गडकरीजींचं या भागातला आमदार म्हणून, कार्यकर्ता म्हणून हृदयापासून स्वागत करतो। काल आपण कार्तिक एकादशी आनंदात साजरी केली, पवित्र भावनेने साजरी केली। भगवान विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की माननीय नितीन गडकरींना उदंड आयुष्य दे, त्यांना सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आशीर्वाद दे। माझी 7वी विधानसभेची निवडणूक आहे। जनतेने 6दा निवडून दिलं आणि योगायोग असा आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत नितीनजी सभेला येतात आणि जनता मग निवडून देते। याही निवडणुकीत मला विश्वास आहे की नितीनजी आले आहे आणि आपण सर्वजण परिश्रम करत कष्ट करत मग निवडून देईल। खरं तर हे खरं आहे की माझ्या आयुष्यामध्ये नितीनजीचं एक अलग स्थान आहे। आज जरी मी 7व्यांदा निवडणूक लढवत असलो तरी मी नितीनजीला आता येताना गाडीत म्हणालो की खरं तर याचं सारं श्रेय कोणाला द्यायचं असेल, 95 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची तिकीट देताना पक्षाचे इतर नेते माझी तिकीट कापावी असंच त्यांच्या मनात होतं, पण नितीनजी प्रदेशाचे महामंत्री होते आणि नितीनजी अध्यक्ष सूर्यभान वाढले आले। हायग्रीव मंदिरामध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले। माझी तिकीट कापल्या जाणार यामध्ये कुठेही दूर दूरपर्यंत शंका नव्हती, पण असा एक नेता होता जो जातीपातीचं नव्हे तर कार्यकर्त्यांचं राजकारण करायचा, जो कार्यकर्त्यांना आपल्या परिवाराचा सदस्य मानायचा आणि आत्म्यापासून आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम करायचा, त्याचं नाव नितीन गडकरी होतं। आणि आज मी 7व्यांदा उभा आहे हे जरी खरं असलं, मतदारांचं ऋण आहे हे जरी खरं असलं, तर पहिली सुरुवात जर कोणी केली असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी आहे। आणि म्हणून नितीन गडकरी जेव्हाही येतात तेव्हा मला विश्वास आहे की मला कोणीही निवडणुकीत जिंकण्यापासून थांबवू शकत नाही। कार्यकर्त्यांवर माया करणारा, प्रेम करणारा, कार्यकर्त्यांवर जीवापाड जीव लावणारा नेता म्हणजे नितीन गडकरी। आणि एवढंच नव्हे, मी जितकेदा त्यांच्या गाडीत बसतो तेव्हा कधीही नितीनजी माझ्या सोबत राजकारणाच्या, सत्तेच्या, खुर्चीच्या, तिकिटाची गोष्टच करत नाही। जेव्हाही बसतात
तेव्हा कृषीच्या संदर्भात काय करता येईल, रोजगाराच्या संदर्भात काय करता येईल, उद्योगाच्या संदर्भात काय करता येईल, सेवेच्या संदर्भात काय करता येईल. मला वाटतं की असा हे दुर्मिळ प्रजातीचा हा नेता शिल्लक राहिला आहे. मी माझ्या मतदारसंघाच्या या भूमीवर त्यांचं मनापासून स्वागत करतो. या विभागामध्ये तुम्ही मला कमळ चिन्हाची बटन दाबून मतदान कराल हा मला विश्वास आहे. खरा आहे की खोटा आहे? मग आता खरं असेल तर एकदा सर्वांनी हात वरती करून सांगायचं आहे. आता मला कधी कधी एका गोष्टीचं दुःख होतं. काँग्रेसवाले म्हणतात की सुधीर भाऊने विकासाचं काय केलं. आता खरं तर मी काल मूळमध्ये सांगितलं की काँग्रेसवाल्यांनो, अरे तुम्ही त्या रेस्ट हाऊसमध्ये बसला ना, ते रेस्ट हाऊस मीच केलं. ज्या रस्त्यावरून तुमची रॅली निघते ना, ते रस्ते सिमेंटचे मीच केले. तुम्ही ज्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काँग्रेसचं उमेदवारीचा अर्ज भरला ना, ते तहसील ऑफिसही मीच केलं. तिथं जे पाणी तुम्ही पिलं ती पाण्याची योजनाही मीच केली. आणि तरीही तुम्ही विचारता की मी काय केलं. खरं तर मला कधी कधी यांच्या विकासाची परिभाषा ही फक्त यांच्या कुटुंबाच्या विकासापर्यंत जाऊन थांबते असं वाटावं, अशी यांची कथा आहे. आणि हे विसरतात की 55 वर्ष देशात यांचं सरकार होतं, 50 वर्ष राज्यात सरकार होतं. या 5 वर्षात 2 वर्ष 8 महिने त्यांचं सरकार होतं, त्यांचा पालकमंत्री होता. 2 वर्ष 4 महिने आपला पालकमंत्री आहे. 5 वर्ष त्यांचा खासदार होता. मग कधी ऊर्जानगर, दुर्गापूर, आंबोरा, खैरगाव, पद्मापूर यांनी कधी तर विचारलं पाहिजे की खासदार म्हणून साधी बोरिंगची पाणी तर दिलं. एक बोरिंग देण्याच्या ऐवजी तुम्ही मात्र लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी देण्याच्या ऐवजी जातीचं विष पोचवण्याचं दुर्दैवी काम या मतदारसंघात केलं. मी तर या भागामध्ये रस्ते दिले, समाज मंदिरं दिले, या ठिकाणी 8वा 9वा संच केला, ब्रिज केले. आता नवीन PSC स्मार्ट PSC करतोय. ऊर्जानगरमध्ये 100 कोटी रुपये CTPSच्या नूतनीकरणासाठी दिले. आणि आता तर 15 कोटीचं सांस्कृतिक सभागृह देतोय. ताडोब्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर करतानाच आपल्या बाजूला, या दुर्गापूरच्या बाजूला आंतरराष्ट्रीय पर्यटक यावे म्हणून सिंगापूरचा आर्किटेक्ट नियुक्त केला. 300 कोटीची सफारी करतोय. कांगारू आता पुस्तकात आणि चित्रात नाही तर तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकाल. तरी जर काँग्रेसवाले म्हणतात की विकास आहे का? मला सांगा, चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्ट कडून 263 कोटी आणणं म्हणजे विकास नव्हे? चंद्रपूरमध्ये एम्सच्या धर्तीवर मेडिकल कॉलेज काढणं म्हणजे विकास नव्हे? टाटा कॅन्सर हॉस्पिटल 140 बेडचं 280 कोटीचं आणणं म्हणजे विकास नव्हे? SNDT युनिव्हर्सिटी 600 कोटीची आणणं म्हणजे विकास नव्हे? गोंडवाना विद्यापीठ निर्माण करणं म्हणजे विकास नव्हे? देशातली सर्वोत्तम सैनिक शाळा करणं म्हणजे विकास नव्हे? बाबा आमटे अभ्यासिका म्हणजे विकास नव्हे? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय म्हणजे विकास नव्हे? 3 स्टार वन अकादमी करणं म्हणजे विकास नव्हे? बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर करणं म्हणजे विकास नव्हे? या जिल्ह्यामध्ये मूळ सोमनाथमध्ये कृषी महाविद्यालय आणणं म्हणजे विकास नव्हे? वरोरा भाजीपाला संशोधन केंद्र 32 कोटीचं आणणं म्हणजे विकास नव्हे? लायब्ररी करणं म्हणजे विकास नव्हे? 12,951 हेक्टरला पाणी देणारा चिचडोळ प्रकल्प आणणं म्हणजे विकास नव्हे? पळसगाव आमडी जलसिंचन योजना 10 गावाची करणं म्हणजे विकास नव्हे? चिंचाळा गावात 5 गावात पाणी देण्यासाठी पाईपलाईन सिंचनाची आणणं म्हणजे विकास नव्हे? मोगझरी तलाव करणं म्हणजे विकास नव्हे? पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी अजयपूरच्या 10 एकरमध्ये 15 कोटीचं आपल्याला केंद्र काढणं म्हणजे विकास नव्हे? भेंडारा प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे? दिंडोरा प्रकल्प करणं म्हणजे विकास नव्हे? ॲडव्हान्टेज चंद्रपूर गडकरींच्या मार्गदर्शनाखाली घेऊन 75,000 कोटीची इंडस्ट्री आणण्याचे MOU करणं म्हणजे विकास नव्हे? ताडोबा सफारी करणं म्हणजे विकास नव्हे? शाळा जिल्हा परिषदच्या लर्निंग करणं म्हणजे विकास नव्हे? 400 ISO अंगणवाड्या करणं म्हणजे विकास नव्हे? तर फक्त दारू दुकान काढणं म्हणजे विकास आहे का? अरे मी गडकरीचा शिष्य आहे. गडकरी 10 किलोमीटर विकासात चालत असेल तर 2 किलोमीटर चालण्याचा गुण गडकरींकडून मी शिकलो आहे.
आणि म्हणून बंधू भगिनींनो, विकास काय आहे, विकासाचं राजकारण आम्ही करतो, यामध्ये तुमचा आशीर्वाद हवा आहे. जेव्हा मी गावागावामध्ये एकेका गावामध्ये 25-25 कामं केली, मी आता नवीन या मतदारसंघाचा जाहीरनामा केलाय, तुमच्याकडे पोहोचेल. पण मी तुम्हाला 5 प्रमुख मुद्द्यांवर निश्चितपणे आश्वस्त करतोय आणि तुम्हीच आश्वस्त होऊ नका. गोरगरिबांना जाऊन सांगा. पहिलं तर या मतदारसंघात मागच्या वर्षी मी 5,000 घरकुल आणले, पण मी संकल्प केलाय जीव तोडून पहिलं काम करेन. जसं गडकरींनी नागपूरमध्ये घर बांधले, आपण चंद्रपूरमध्ये 10,000 घरांचं काम हाती घेतलंय. पण आपल्या मतदारसंघामध्ये गाव कोणतंही असो, कुडाच्या भिंतीत, कच्च्या भिंतीतच्या घरात राहता कामा नये. अरे पाऊस आला तर रात्री झोप होत नाही, कारण भिंत कधी पडेल सांगता येत नाही. आणि म्हणून पहिला निर्णय करतोय की येणाऱ्या 5 वर्षात अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, एनटी कोणीही असू द्या, त्याचं पक्क घरकुल देणार म्हणजे देणारच. दुसरा निर्णय केलाय रोजगाराचा. आपण मित्तल ग्रुपचा 5,000 एकरमध्ये आपल्या मतदारसंघात 40,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटचं एमओयू केलंय. 20,000 लोक डायरेक्ट नोकरीत लागेल, 80,000 लोक इनडायरेक्ट नोकरीत लागणार आहे, इनडायरेक्ट रोजगारासाठी. आपण दुसरा निर्णय केला, मला खूप मोठा फायदा होतो. नितीनजी सारखे आपल्या पाठीशी उभे राहतात. मी या राज्याचा मॅनिफेस्टो बनवणाऱ्या समितीचा अध्यक्ष होतो. मी विचार केला की 80,000 लोकांना रोजगार द्यायचा असेल तर त्यांना भांडवल लागेल, आणि म्हणून आमच्या राज्याच्या मॅनिफेस्टोमध्ये आता राज्यासाठी आपण निर्णय केला की तुम्ही ओबीसी असू द्या, एससी असू द्या, एसटी असू द्या, 15 लाखापर्यंतचं कर्ज हे तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा सरकार म्हणून त्याचं व्याज आम्ही भरू. 0 व्याजावर 15 लाखाचं कर्ज. आणि मी तुम्हाला दावा करून सांगेल की मी 100 विकासदूत नियुक्त करतोय. केंद्राच्या राज्याच्या ज्या ज्या योजना आहे त्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे 100 विकासदूत. तुम्हाला तहसील कार्यालयापर्यंत जायची आवश्यकता नाही, तुम्हाला एसडीओ कार्यालयात जायची आवश्यकता नाही. हे विकासदूत तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण मला विश्वास आहे जसे गडकरी कार्यकर्त्यांना आपल्या परिवाराचे सदस्य मानतात, तसंच त्यांचीच शिक्षा घेऊन मी माझ्या मतदारसंघाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक परिवार हा माझा परिवार आहे असं समजून हे विकासदूत नियुक्त करेल. WCLचे पुनर्वसनाचे प्रश्न आहे, आवश्यकता असेल तिथं गडकरींची मदत घे. कारण मला हा विश्वास आहे की आज देशामधला कोणताही मंत्री असू द्या, राज्याचा कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असू द्या, मी जेव्हा अनेक मुख्यमंत्र्यांना भेटतो तो विरोधी असला तरी गडकरींचं किती कौतुक करतो. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की लोकसभेमध्ये एक मात्र गडकरी नेता आहे की काँग्रेसच्या सोनिया गांधींपासून, राहुल गांधींपासून कोणताही पक्ष असू द्या, गडकरींच्या कामाचं कौतुक करताना कोणताही नेता थकत नाही, असा अजातशत्रू नेता. आणि यासाठी WCLचे प्रश्न, भटाली असेल, पायरी असेल, या साऱ्या गावाचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडवताना जर आपल्याला गडकरी साहेबांची मदत घ्यावी लागली तर निश्चितपणे घेऊ. पण पुनर्वसन असं करू की देशामधलं मॉडेल पुनर्वसन आपलं झालं पाहिजे. आपण या विभागामध्ये या ठिकाणी निर्णय केला, या ज्या मट्टी कंपन्या, या मट्टी कंपन्या अर्धे लोक बाहेरचे घेतात. आतापर्यंत आपण आपलं खरं रूप दाखवलं नाही, आपण नम्रतेने वागलो. पण चिंता करू नका, आता मट्टी कंपनी वाल्यांनी जर या भागातल्या लोकांना नोकऱ्या दिल्या नाही तो उनको मट्टी में घुसाड देंगे, हा मात्र संकल्प आपण या निमित्ताने केलाय. जे उद्योग येतील त्या उद्योगामध्ये स्किल डेव्हलप करायचं. आणि मग विश्वास आहे, तुम्ही बघितलं असेल परवा आमचे ब्रह्मपुरीचे विरोधी पक्ष नेते आले, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. मी त्यांना फक्त एवढाच एक प्रश्न विचारला, ठीक आहे तुमचं ब्रह्मपुरी तुम्ही का विकसित नाही केलं, तुम्ही ते 2दा मंत्री होता ना, तुम्हाला ब्रह्मपुरीमध्ये साधी 2 एकरची MIDC टाकता आली नाही. तुम्ही सुद्धा उद्योग टाकायचा असेल तर मूळ MIDC आला. मी आमदार व्हायच्या अगोदर मूळ MIDC मध्ये एक साधी पानपट्टी नव्हती. आज 15 करोडो रुपयाच्या इंडस्ट्री झाल्या, हजारो लोकांना रोजगार मिळाला. कारण आमची दृष्टी विकासाची आहे, जातीचं विष कागवण्याची नाही. एक राज्याचा आपण मॅनिफेस्टो दिलाय. आपल्याला लोकांपर्यंत मी 2 मिनिटात माझं भाषण संपेन, कारण गडकरी साहेबांना जायचं आहे.
इथं आमच्या गाडक्या बहिणी आहे, थोड्या कमी संख्येनी आहे, पण गाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले. किती पोट दुखलं सांगा बरं. सावत्र भावाचं पोट नाही दुखणार. जगामध्ये कोणी डॉक्टर त्यांचा इलाज करायला तयार नाही. पण आम्ही निर्णय केला की या गाडक्या बहिणीचे 1500 आता 2100 रुपये करण्याचा आमचा निर्णय आहे. शेतकऱ्यांना 12,000 रुपये खात्यात द्यायचे. आता शेतकरी बांधवांना मी आग्रहपूर्वक सांगतोय की आता 12,000च्या ऐवजी 15,000 रुपये त्यांच्या खात्यात जाणार आहे. जे या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित असेल त्यांनाही मी सांगतोय की मार्च अधिवेशनामध्ये आपण शेतकऱ्यांवर, कारण आमचा विरोधी उमेदवार मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष आहे आणि लोकांना धमक्या देत आहे, म्हणे हमारे बैंक से कर्ज लिया देख लेना. अरे ना रहेगा बास ना बजेगी बासरी ना चलेगी तेरी दादागिरी. मी निर्णय केला आहे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये की आता मध्यवर्ती बँकेचे शेतकरी कर्जाची बाजारी असेल किंवा कोणत्याही बँकेचे असेल, आता या सर्वांना कर्जमुक्ती मार्च अधिवेशनामध्ये देण्याचा निर्णय केला. जे वृद्ध पेन्शनधारक आहे त्यांना आता 2100 रुपये देण्याचा निर्णय केला आहे. आपण पांधन रस्ते आपल्या जिल्ह्यात 5003 किलोमीटर बांधतोय. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचं 15,000 रुपये वेतन आणि विमा संरक्षण दिलं जाईल. आणि काँग्रेसवाल्यांचे 3 मुद्दे आहे, त्या 3 मुद्द्यावर तुम्हाला सांगायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे या सरकारने विजेचं बिल वाढवलं आहे, त्यामुळे आम्हाला मत द्या. बरं, यांना मत देऊन हे विजेचं बिल कमी करणार नाही आहे, फक्त सांगताय की विजेचं बिल वाढलं म्हणून. म्हणजे आमची उत्तरपत्रिका तर कोरीच राहणार आहे, पण त्यांनी एक प्रश्न कमी लिहिला म्हणून मला मेरिटची गुणपत्रिका द्या. असं तुमच्या बापाचा राज आहे का? आम्ही निर्णय केला आहे की विजेचं बिल जे वाढलं असेल पुढच्या वर्षी 30% विजेचं बिल कमी करून तुम्हाला बिल येईल. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज दिलं, आता 30% कपात करण्याचा 30% कपात करण्याचा निर्णय करू. हे सांगतात महागाई वाढली. तुम्ही सांगा तो डुकरांना खाऊ घालणारा मिग कोणाच्या काळामध्ये लोकांना खाऊ घातला, जरा तुम्ही सांगा बरं. का हो? काँग्रेसच्या काळात तुम्ही मिग खाऊ घातला, आम्हाला महागाई सांगतात. बट डुप्लिकेट तर असे आहे, एकाच भाषणात सांगतात शेतमालाला भाव मिळाले पाहिजे आणि 1 मिनिटांनी सांगतात तुरीची डाळ महाग झाली. अरे शेतकऱ्यांच्या मागाला भाव पाहिजे असेल तर थोडी तर महागाई होईल. आणि महागाई झाली तर तुमच्यासारखी तर महागाई नाही आहे. तुमच्या काळात तर मनोज कुमारनी पिक्चर काढला होता, रोटी कपडा और मकान. हाय महंगाई तू कहां से आई कांग्रेस ने लाई, मुट्ठी भर पैसों में चावल अब थैली भर अनाज आता था. हे कोणाच्या काळात होतं? मनोज कुमारने आता काढला. मनोज कुमारच्या पोराला मी विचारलं तू काढशील का? तो म्हणाला मी आता पिक्चर काढू शकत नाही, एवढी वाईट अवस्था नाही. आणि काँग्रेसवाले गरिबी हटावचा नारा द्यायचा, स्वतःची गरिबी हटवायची. आणि म्हणून आपल्याला सावधान होऊन या देशासाठी लढायचं आहे. आणि मग विश्वास आहे की कोणी मटण खाऊ घातलं म्हणून बटन दाबू नका, कोणी देशची पाजगी म्हणून देशाशी गद्दारी करू नका. आम्हाला देशासाठी जगायचं आहे, देशासाठी मरायचं आहे, सामान्य जनतेचं हित करायचं आहे. माझी फक्त शेवटी विनंती आहे की तुम्ही मतदान करणार असाल तर हात वरती करा, म्हणजे मंडपाचा खर्च तर निघेल. आता फक्त एक धोका सांगतो, गडकरी साहेबांच्या प्रत्येक रस्त्यावर एक बोर्ड असतो, तो बोर्ड असतो नजर हटी. फक्त मतदान केंद्रावर एक काळजी घ्या, देवानी सुद्धा माझा अनुक्रमांक 1 केला आणि तुम्ही बोर्डवर लिहिलं बंधन 1 है अनुक्रमांक 1 है. ती बटन 1 ची दाबायची आहे. पण आपल्या मतदारसंघात जरा 20 उमेदवार उभे आहे, 2 मशीन आहे, घाईघाईत जाऊन नाही तर दुसऱ्याच मशीनची बटन नंबर 1 दाबाल तर माझी गडबड होईल. फिजिक्सच्या पेपरमध्ये केमिस्ट्रीचं उत्तर लिहू नका, कितीही सुंदर लिहिलं तर नापास व्हाल. म्हणून जायचं निघताना घरातला आपली श्रद्धा आपली पूजा ज्या देवाची करतो त्या देवाला सांगायचं देवा 364 दिवस मी माझ्या परिवारासाठी आशीर्वाद मागितला. आता या मतदारसंघाच्या जनतेला स्वतःचा परिवार समजून काम करण्याचं वचन देणाऱ्या सुधीर भाऊसाठी आशीर्वाद दे, निवडून दे. आणि जातपातीचं राजकारण सोडून विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दे. मतदान केंद्रावर जायचं आणि 1 नंबरची बटन दाबायची. मग आनंद आहे की जो आर्मीचा अधिकारी मतदारसंघात मग भेटतो एखाद्या गावात सुट्टीवर आलेला, तो मग एकच गोष्ट सांगतो, भाऊ मी तुम्हाला मतदान केलं, मी तुम्हाला मतदान केलं.
तेव्हा मी मनात ही भावना केली की आर्मी वाग्या माझ्या मतदार बंधू भगिनी तुम्ही सुट्टीवर आहे, तुम्ही इथून मला मतदान केलं, मीही वचन देतो की तुम्ही देशाच्या सीमेची सुरक्षा करता, मी मतदार संघाची सुरक्षा करण्यासाठी जीव होती. धन्यवाद. विकास पुरुष राष्ट्रीय नेते आदरणीय नितीनजी गडकरी, भारत सरकार यांना विनंती करतो की आम्हा दुर्गापूर, ऊर्जानगर, चंद्रपूर तालुक्याच्या जनतेला मार्गदर्शन करावं, संबोधित करावं. आपल्या सगळ्यांचे आवडते आणि लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुधीर भाऊ, आपले ज्येष्ठ नेते आदरणीय चंदन सिंगजी, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष हरीश शर्मा, मंचावर उपस्थित आपल्या सर्व मित्र पक्षांचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, सुधीर भाऊंनी आपल्या भाषणामध्ये या मतदार क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय काम केलं हे थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलं. मी गेल्या 40 वर्षापासून अनेक वेळा चंद्रपूरला येण्याची मला संधी मिळाली. असे एकही क्षेत्र नसेल की ज्या क्षेत्रामध्ये सुधीर भाऊंनी चांगलं काम केलं नाही. केवळ सरकारच्या पैशातून नाही, तर मला आठवतं माझे मित्र रतन टाटा यांनी मला सांगितलं, ते आता नाही आहेत, की सुधीर भाऊंनी मला चंद्रपूरच्या इंजिनिअरिंग कॉलेज करता आणि कॅन्सरच्या दवाखान्याकरता त्यांनी मदत मागितली आणि त्यांच्या आग्रहाखातर मी आमच्या ट्रस्टतर्फे त्यांना मदत केली. म्हणजे केवळ सरकारचा नाही, त्यांनी अतिशय उत्तम असं गार्डन या ठिकाणी उभं केलं, खेळाची मैदानं उभी केली, इंजिनिअरिंग कॉलेज उघडले, उद्योग आणले आणि ताडोबा हे आता जागतिक आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे. रोज जर नागपूर विमानतळावरून सकाळी विमानं जेव्हा येतात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक हे विदेशातून विमानातून उतरतात आणि नागपूरला या करता येतात की त्यांना ताडोबाला जायचं असतं. आज सकाळी माझा इंटरव्ह्यू एकेकाळी NDTVचे प्रमुख होते प्रणव राय, त्यांनी घेतला आणि त्यांनी मला सांगितलं मला ताडोबाला जायचं आहे. म्हणजे आज ताडोबा जगाच्या मॅपवर पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर वनमंत्री म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलं. त्या भागामध्ये चांगले रिसॉर्ट बांधले आणि आता मला विशेष रूपाने आनंद आहे की मी सुधीर भाऊंना विनंती केली होती की ताडोबामधल्या ज्या गाड्या आहेत त्या आपण इलेक्ट्रिकवर जर कन्वर्ट केल्या तर धूरही होणार नाही आणि आवाजही येणार नाही आणि कुठल्या प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि आपण ही संख्या वाढवू शकू. दिल्लीतल्या एका पार्टीला या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी आता इलेक्ट्रिक कन्व्हर्शन पण सुरू केलं. म्हणजे आपल्या भागामध्ये नवीन नवीन विकासाची दृष्टीतून त्यांनी अनेक कार्यक्रम या ठिकाणी आखले. मला विश्वास आहे की महाराष्ट्रामधलं 80% फॉरेस्ट विदर्भात आहे. महाराष्ट्रातली 75% खनिज संपत्ती विदर्भात आहे आणि विदर्भातली 60-70% खनिज संपत्ती आणि वनसंपत्ती कुठे असेल तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आहे. सुधीर भाऊंनी आता नवीन काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर आपण 22 लाख कोटी रुपये खर्च करून पेट्रोल, डिझेल आणि फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो. आज आपल्या इथे विशेष रूपाने हा जो कोळसा आहे
या कोळशाच्या गॅसिफिकेशन पासून आपण जवळपास 1.5 लाख कोटी रुपये देशात युरिया इम्पोर्ट करण्याकरता खर्च करतो. कोल गॅसिफिकेशन मधून कोळसा झाला पाहिजे, युरिया झाला पाहिजे आणि युरियाच्या बरोबर एक मिथेनॉल तयार होतं. तुम्हाला माहिती असेल की मी बंगलोरमध्ये अशोक लेलँडचे ट्रक आणि बसेस 25 बसेस बंगलोरच्या मिथेनॉलवर चालणाऱ्या 15% मिथेनॉल डिझेलमध्ये टाकून त्याचं मी इनॉग्रेशन केलं. आता डिझेलच्या ऐवजी मिथेनॉल अनेक ठिकाणी वापरायला सुरुवात झाली आणि मिथेनॉलचा भाव आहे 22 रुपये लिटर आणि डिझेलचा भाव आहे 110 रुपये लिटर. आणि मिथेनॉलच्या बरोबर आपण या ठिकाणी अमोनियम नायट्रेट देखील बनवणार आहे. बल्लारपूरच्या भागात WCLने एक कोल माइन सिलेक्ट पण केलेली आहे आणि सुधीर भाऊंच्या प्रयत्नांमुळे त्या ठिकाणी युरिया, मिथेनॉल, अमोनियम नायट्रेट आणि त्याचबरोबर DME म्हणजे आपण जो गॅस वापरतो LPGचा त्याच्यामध्ये 40% DME कोळशातून तयार झालेला आपण सिन गॅस वापरला तर गॅस सिलेंडरची किंमत 40% कमी होणार आहे. आणि हा प्रकल्प WCLने प्रस्तावित केलेला आहे. सुधीरभाऊ आले तेव्हा प्रल्हाद जोशी कोल मंत्री होते तेव्हा सुधीरभाऊंनी त्यांच्याशी चर्चा केली, मी पण केली आणि लवकरच टेंडर काढून या भागामध्ये तो उद्योग जर सुरू झाला तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मला अतिशय आनंद आहे की या काळामध्ये विशेष रूपाने आपल्याला सुधीरभाऊंनी उत्तम वन विकसित करण्याचा प्रयत्न केलाच, पण सुधीरभाऊंच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला. आता मला माहित नाही 12 कोटी झाले की किती झाले. आता 50 कोटी झाडं लावणारा आणि या महाराष्ट्रामध्ये या योजनेची सुरुवात करणारा, पर्यावरणाकरता एवढा मोठा योगदान देणारा देशातला पहिल्या नंबरचा नेता कोणी असेल तर सुधीर भाऊ आहे. मी स्वतः आमच्या अधिकाऱ्यांना सुधीर भाऊकडे भेटायला पाठवलं की आपल्याला कशा प्रकारे रस्त्याच्या बाजूला झाडं लावता येतील, वाढवता येतील. या भागामध्ये सुधीर भाऊंचा एकच प्रकल्प त्यांनी खूप प्रयत्न केले, सगळे केले, मी पण केले, पण फॉरेस्टमुळे अडकला आणि तो म्हणजे विमानतळाचा प्रकल्प आहे. या ठिकाणी सुधीर भाऊंनी सगळ्या ठिकाणी फॉरेस्ट चंद्रपूरचा रिंग रोड नाही बांधतायत, अनेक अडचणी आहे आणि या प्रकल्पाकरता सुधीर भाऊंनी खूप प्रयत्न केले पण फॉरेस्टवाल्यांनी ती जागा काही मिळू दिली नाही. या भागातला जो एअरपोर्ट आहे तो होऊ शकला नाही आणि म्हणून माझी सुधीर भाऊंना विनंती आहे की मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो त्यावेळी मी MPBS सी प्लेन म्हणजे पाण्यावर उतरणारी विमानं देशात आणली. मी स्वतः मुंबईच्या समुद्रामध्ये उतरलो. ते विमान घेऊन मोदीजी गुजरात अहमदाबादवरून त्या ठिकाणून सरदार सरोवरापर्यंत विमानात गेले, ते पाण्यात उतरलं. तेव्हा आपल्या बाजूला हे इराई धरण आहे. इथे आता तुम्ही एक वॉटर पोर्ट तयार करा आणि 22 लोकांचं विमान पाण्यावर उतरेल अशी व्यवस्था करा, म्हणजे इथे येणाऱ्या टुरिस्टची संख्या वाढेल. आणि याचा जनक मीच असल्यामुळे याची सगळी परवानगी माहिती मी आपल्याला देणार आहे. आज आपल्या देशामध्ये असे रूट्स मंजूर झालेले आहेत उडान योजनेमध्ये की ज्यामध्ये पाण्यावर उतरणारे विमानं त्याला देखील सबसिडी मिळते आहे. त्यामुळे पुण्यापासून मुंबईपासून डायरेक्ट चंद्रपूरला उतरता येईल पाण्यावर. अशा प्रकारची जर जलवाहतुकीच्या ऐवजी जल पाणी वाहतूक, जल आणि वायू वाहतूक अशी दोन्ही प्रकारचं MPBS सी प्लेन ह्या ठिकाणी आलं तर खूप मोठं काम होईल.
ज्यावेळी ॲव्हिएशन मिनिस्ट्री याला परवानगी देत नव्हती तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्याला MPBS सी प्लेन म्हणता त्याला मी फ्लाइंग बोट म्हणतो आणि बोटीचा कायदा करण्याचा मला अधिकार आहे. पाण्यावरून बोट गेली आणि हवेत उडली मग तुम्ही येता, पाण्यावर मी आहे. म्हणजे तुम्ही आणि मी दोघेही डिपार्टमेंट आहोत. पण तुम्ही जर 3 महिन्याच्यात नियम बनवले नाही तर मी फ्लाइंग बोटचा ॲक्ट पास करीन आणि मी मंजूर करून टाकेन. 3 महिन्यात त्यांनी मंजुरी दिली. त्यामुळे सगळ्या कायद्याचे क्लिअरन्स आहेत. आणि मुंबईवरून डायरेक्ट चंद्रपूर म्हणजे ताडोबा अशी जर विमान वाहतूक सुरू झाली तर मला विश्वास आहे की विमानं भरून लोक मोठ्या प्रमाणावर ताडोबामध्ये येतील. आणि पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये जवळपास 49% खर्च हा रोजगार निर्माण करण्याकरता होतो. या भागातल्या जनतेला रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याकरता सुधीर भाऊंनी सतत तळमळीने काम केलेलं आहे. आणि म्हणूनच फॉरेस्ट अकादमी, वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर उपचाराची सोय, SNDTचं सेंटर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुधीर भाऊंनी या भागातल्या आदिवासींकरता एवढं मोठं काम केलं आहे की सुधीर भाऊंच्याच प्रयत्नामुळे गोंडवाना युनिव्हर्सिटी निर्माण झाली आणि आज गडचिरोली जिल्ह्यातल्या तरुण आदिवासी मुलांना सगळ्या प्रकारच्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. सुधीर भाऊंनी अजून एक मोठं काम केलं. आपल्या सगळ्यांची श्रद्धा ज्या तुकडोजी महाराजांवर आहे, लोकप्रबोधन चळवळीचे खऱ्या अर्थाने ते प्रणेते आहे, त्या तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्याचं खरं श्रेय कोणाला असेल तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना. त्यांनी विधानमंडळामध्ये हा प्रस्ताव मांडला आणि मंत्री झाल्यानंतर सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. आज या चंद्रपूर जिल्ह्याचा, गडचिरोली जिल्ह्याचा मोठा विकास आज त्यांनी केला आणि तो आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. बांबूवर मोठं काम त्यांनी केलं. बांबू शिल्प आणि आता बांबूपासून CNG तयार व्हायला लागला, बांबूपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं. आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर आपला शेतकरी हा ऊर्जादाता आणि इंधनदाता झाला आहे. आणि केवळ आता ऊर्जा आणि इंधनदाता नाही आहे तर आता आम्ही पंजाब हरियाणामध्ये तणसापासून, बांबूपासून डांबर बनवायला सुरुवात केली आहे. आणि पानिपत जिल्ह्यामध्ये, हरियाणामध्ये आपल्या तणसापासून 1,00,000 लिटर इथेनॉल, 150 टन बायोबिट्युमिन आणि 88,000 टन पर इयर बायो ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की परवा नागपूरचं एअरपोर्टचं जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा मी डिक्लेअर केलं की नागपूरच्या विमानतळावरून जेव्हा पहिलं विमान उडेल ते विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल. तुम्ही जेवढे लोक इथे बसल्या, तुम्ही मोटरसायकल, स्कूटर आणि कारमध्ये जेवढे पेट्रोल वापरणारे आहे त्या सगळ्यांच्या गाडीत आम्ही तयार केलेलं 20% इथेनॉल आहे. आता तांदूळापासून, मक्यापासून, गव्हापासून, तणसापासून, बांबूपासून, शुगरकेन ज्यूसपासून, मोलायसेसपासून बायो इथेनॉल तयार होऊन राहिलेलं आहे. आणि माझ्याकडे नागपूरला गाडी आहे की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालणारी टोयॅटो कंपनीची जगातली पहिली इनोवा माझ्याकडे नागपूरला आहे आणि दिल्लीलाही आहे. आणि आपल्या देशामध्ये हळूहळू शेतकरी हा केवळ गहू, मका, तांदूळ, ज्वारी लावून श्रीमंत होऊ शकत नाही. आपला शेतकरी हा इंधनदाता झाला पाहिजे, या देशातलं प्रदूषण कमी झालं पाहिजे. आणि खरं म्हणजे स्मार्ट शहर नाही,
स्मार्ट विलेज तयार झाले पाहिजे आणि शेतकरी सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, हेच आमचं धोरण आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सगळं बदलतं आहे. आणि मला आनंद आहे की 2014 पूर्वी या जिल्ह्यात एकही किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नव्हता. पण 2014 नंतर या 10 वर्षात 474 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग नव्याने तयार झाला. याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि हंसराज अहिर या दोघांना आहे. त्यांनी सातत्याने या भागामध्ये माझ्याकडे मागणी केली. आज 5,000 कोटी रुपयाची राष्ट्रीय महामार्गाची 14 कामं मंजूर आहे, 10 कामं पूर्ण झालेली आहे आणि 4 कामं प्रगतीत आहे. 920 कोटी रुपयाची CRFच्या अंतर्गत जवळपास 14 कामं मंजूर आहे. केवळ विधानसभा क्षेत्र जे आहे बल्लारपूर सुधीरभाऊचं, या मतदारसंघात केवळ 2,500 कोटी रुपये मी मंजूर केल्या. 2,500 कोटी. बामणी ते राजुरा, लक्कडकोट ते स्टेट बॉर्डर 33 किलोमीटर 1,067 कोटी रुपये. अंबुजा, अल्ट्राटेक, दालमिया सिमेंट फॅक्टरी असल्यामुळे आपण या ठिकाणी मोठा गोविंदपूर, राजुरा हा 1,111 कोटी रुपये. अनेक ठिकाणी फॉरेस्ट वाईल्ड लाईफच्या अडचणी आहेत, त्या सोडवत आपण 61% काम पूर्ण केलं. कोरपनामध्ये अंडरपास होता. सुधीरभाऊंनी मला सांगितलं की इथे फ्लायओव्हर पाहिजे. मी आज या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतोय की मी आधीच इथे येण्याच्या आधीच, इलेक्शन लागण्याच्या आधी 178 कोटी रुपयाचा फ्लायओव्हर कोरपनाला मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा गडचांदूर इथे त्यांनी या फ्लायओव्हरची मागणी केली, तोही पण ॲन्युअल प्लॅनमध्ये मंजूर केलेला आहे, हे मी या ठिकाणी घोषित करतो. या रस्त्याची कामं करत असताना जलसंवर्धनाची कामं करण्याचा प्रयत्न आम्ही केला. या ठिकाणी 44 नाल्यांचं खोलीकरण केलं, 10 ठिकाणी तलावाचं खोलीकरण केलं आणि 42,000 क्युबिक मीटर इतकी माती काढली, ती रस्त्यात टाकली आणि पाण्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात, या मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचं काम या ठिकाणी झालं. मी 1,000 अमृत सरोवर महाराष्ट्रात बांधले. मला 9 डॉक्टरेट मिळाल्या, डिलिट्स मिळाल्यात आणि त्यापैकी 5 डॉक्टरेट जे आहे त्या जलसंवर्धनावर आणि कृषी विज्ञानावर मिळाल्या. राजुरा तालुक्यामध्ये अहेरी तलाव, आरबी तलाव, कोरपनामध्ये नारंडा तलाव, कोरपना तलाव, सोनुर्ली तलाव, हेटी तलाव, धुनकी तलाव आणि त्याचबरोबर धामणगाव नाला, अलनखुर्द नाला, वाळगाव नाला आणि अनेक नाले रुंदीकरण केलं, खोलीकरण केलं. त्यामुळे त्या आसपासच्या विहिरींना आता कमीत कमी 24 तास पाणी उपलब्ध होईल, एवढं पाण्याचा साठा जमिनीमध्ये संचयित झाला आणि ज्यातून या भागातला शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे. मला आताच सुधीरभाऊंच्या प्रयत्नामुळे आपल्या इथे समृद्धी महामार्गाला चंद्रपूरला जोडल्या जाणार आहे आणि त्याची अलाइनमेंट मी पाहिली आहे आणि त्यामुळे त्याचं जे घुग्गुसजवळ एक मोठं इंटरचेंज देण्यात आलं आहे आणि त्या इंटरचेंजपासून चंद्रपूर शहरापर्यंत 11 किलोमीटरचा कनेक्टर दिला आहे. लँड ॲक्विजिशन पण सुरू झालं आहे. त्यामुळे त्यामध्ये जोडून नवीन रस्ता बांधून चंद्रपूरचा बायपास ही जी मागणी आहे बाहेरच्या बाहेर करण्याची, ती पण मी पूर्ण करणार असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. सुधीरभाऊंनी या भागाचा सर्वांगीण विकास केला. सुधीरभाऊंनी या भागामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या आमदारांनी
आपल्या मतदार क्षेत्रात सगळ्यात चांगलं काम केलं अशी जर स्पर्धा ठेवली तर त्या 5 आमदारामध्ये सुधीर भाऊचा नंबर वरती लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं काम. आम्ही नेहमी म्हणतो की कुठलाही व्यक्ती हा जात पंथ धर्म भाषा यांनी मोठा नाही होत, त्याच्या कामाने मोठा होतो. आपण बाबासाहेब आंबेडकरांची जात पाहतो का? आपण छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांची जात पाहतो का? आपण तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज यांची जात पाहतो का? नाही पाहत. कारण माणसाचं मोठेपण, त्याचं कर्तृत्व आपण पाहतो. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मानवतेच्या आधारावर हा समाज निर्माण झाला पाहिजे. पण मधल्या काळामध्ये जातीपातीचं विष घालवण्याचा प्रयत्न झाला. मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला गेला की भारतीय जनता पार्टी निवडून आली तर बाबासाहेबांचं संविधान बदलवणार. बाबासाहेबांचं संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही बदलवणार नाही आणि कोणाला बदलवू देणार नाही. पण जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. मी तुम्हाला आम्हाला लॉमध्ये 3ऱ्या वर्षाला संविधानाचा पेपर होता. संविधान 4 भागामध्ये आहे. पहिल्या भागामध्ये संविधानाचे मूलभूत तत्व आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक मोठी केस चालली होती, केशवानंद भारती. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 10 न्यायमूर्ती असं 11 जणांचं खंडपीठ होतं. आणि त्या खंडपीठाने निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. घटनेचे मूलभूत तत्व कोणती होती? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट. हे तर कोणी बदलवू शकत नाही. मग घटनेमधले जे 3 पार्ट आहेत हे मूलभूत तत्व होती, प्रिएम्बल. आता जे बाकीच्या 3 पार्टमध्ये आहे, ही घटना अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय लागल्यानंतर, इंदिरा गांधींच्या विरोधात गेल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाला उद्ध्वस्त केलं, तोडमरोड केलं, त्याच्या धज्जिया उडवल्या, ती काँग्रेस पार्टीचे राजकुमार आता लाल संविधानची प्रत घेऊन गावोगावी हिरून आले. बाबासाहेबांचं संविधान तोडायचं पाप कोणाचं आहे? काँग्रेस पार्टीचा. आणि ज्यावेळी 77 साली जनता पार्टीचं राज्य आलं तेव्हा आम्ही पुन्हा एकदा ते सगळी कलमं रद्द करून संविधान पुन्हा चांगलं करण्याचं काम जनता पार्टीच्या काळात केलं. आपल्याकडे मराठीमध्ये म्हणा ना की चोराच्या उलट्या बोंबा, तसा आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दलितांच्या मनामध्ये विष घालून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांना सांगितलं कि ये बीजेपी वाले खतरनाक है, चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ. भारत सरकारच्या 67 योजना आहेत. आयुष्य योजना आहे, उज्ज्वला योजनामध्ये 9.5 कोटी लोकांना गॅस सिलेंडर, गॅस शेगड्या दिल्या आहेत. लाडकी बहन योजना महाराष्ट्र सरकारची सुरू आहे. एका तरी योजनेमध्ये असं कुठे लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करू नये, असं लिहिलं आहे कुठे? सगळ्या योजनांचा फायदा सगळ्यांना मिळून राहिलेला आहे. आम्ही कधीही अशा प्रकारचं कुठलंही काम केलेलं नाही. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास और सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही काम केलं. आपण येणाऱ्या काळामध्ये सुधीर भाऊने कधी जातीवाद नाही केला, कधी सांप्रदायिकतेचा वाद नाही केला. आणि आम्ही नेहमी हेच शिकलो आहे की जो मत देईल त्याचंही काम करू, जो देणार नाही त्याचंही काम करू. हे राजकारण आम्ही नाही करणार. आणि म्हणून आपलं भविष्य बदलवणारा
या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या या भागाच्या विकासाकरता तळमळीने काम करणारा एक लोकनेता म्हणून ज्यांनी पर्यावरणापासून, शिक्षणापासून, स्वास्थ्य क्षेत्रापासून, उद्योगापर्यंत, शेतकऱ्यांपासून सिंचन योजनेपर्यंत अगदी असं एकही क्षेत्र सोडलं नाही ज्या क्षेत्रात चांगलं काम केलं नाही असा आदर्श लोकप्रतिनिधी सुधीर भाऊच्या रूपाने आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीत सुधीर भाऊचं भविष्य निश्चित नाही होणार. जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलवायचं असेल तर खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. नाही तर आहेच एक पाव डटाव गरिबी हटाव. दारू सुरू झाली आता आणि तो धंदा सगळा तेजीत आहे. न जात पर न बात पर, इंदिरा जी की बात पर मोहर लगेगी हाथ पर. अपने बाप का माल है, जितना खींचना है उतना खींचो. एक पाव डटाव गरिबी हटाव. निवडणूक आली का ते तमाशातले चोनके जसे बोलतात ना, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये. अरे काय एक पाव डटाव गरिबी हटाव. मला काही नावं घ्यायची नाहीये कोणाची, पण या देशाच्या मूलभूत विकासामध्ये हा देश बदलला पाहिजे. हिंदुस्थान आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. जगातली तिसरी महान आर्थिक महाशक्ती झाला पाहिजे. $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाला पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थान, महाराष्ट्र, विदर्भ आणि चंद्रपूर गडचिरोली जिल्हा झाला पाहिजे. हे स्वप्न उराशी बाळगून काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यापैकी सुधीर भाऊ आहे. आणि म्हणून या निवडणुकीतून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. कमळाच्या फुलाची बटनही पहिल्या नंबरवरच आहे. ती बटन दाबून त्यांना विजयी करा. आणि या चंद्रपूर जिल्ह्याचा आज जेवढा विकास आहे, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुन्हा सुधीर भाऊ निवडून येणार आहे, पुन्हा मंत्री होणार आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची ट्रेन ही बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा 3 पटीनी दौड़णार है. अभी तक जो हुआ वो तो ट्रेलर था. असली फिल्म शुरू होना बाकी है. आणि म्हणून सुधीर भाऊंना विजयी करा आणि चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातला प्रगतिशील समृद्ध संपन्न म्हणून पहिल्या नंबरचा जिल्हा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना समर्थन द्या ही विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की.